लोकसभेच्या 11 जागांवर मंगळवारी मतदान होत आहे। तिसऱ्या टप्प्यात मतटक्का वाढणार की घटणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। पहिल्या 2 टप्प्यात मतटक्का हा घटला होता, त्यामुळे तिसऱ्या टप्प्यात काय होणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात विदर्भातील 5 मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली, त्यावेळेस किती मतदान झालं त्या टक्केवारीवर एक नजर टाकूया। तर तिसऱ्या टप्प्यामध्ये मतटक्का घटणार की वाढणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। रामटेक 53.38%, नागपूर 51.20%, भंडारा गोंदिया 56.87%, गडचिरोली चिमूर 66.27% आणि चंद्रपूर 55.11% इतकं मतदान झालं होतं। हे पहिल्या टप्प्यातील मतदान होतं। पहिल्या टप्प्यात मतदानाचा टक्का हा काहीसा घटला होता। तर दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी ती सुद्धा पाहूयात। वर्धा 56.66%, अकोला 52.49%, अमरावती 55.99%, बुलढाणा 54.52%। तर रायगडमधून आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्या सोबत जोडलेत। अजेश, सर्वत्र आता रायगडमध्ये सुद्धा मतदान उद्या होत आहे, प्रचार थांबलेला आहे, काय उत्साह आहे मतदारांमध्ये? नक्कीच जगदीश, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान आता उद्या होणार आहे। मतदान केंद्रावर पूर्णपणे यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे। रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी थेट लढत आहे आणि या निवडणुकी दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून जोपर्यंत प्रचाराची तारीख म्हणजे कालपर्यंत या निवडणुकीत एकामेकावर टीका देखील झाली आणि जोरदार प्रचार दोन्हीकडनं करण्यात आला आणि उद्या यासाठी आता मतदान होणार आहे। मतदान केंद्राची आपण जर दृश्य पाहिली तर या ठिकाणी मतदान केंद्रावर जे यंत्रणा आहे ते आता पूर्णपणे सज्ज झालेली आहे। पोलीस जागता पारा या मतदान केंद्राबाहेर पाहायला मिळत आहे। एकंदरीत पाहायला गेलो जगदीश तर रायगड लोकसभा मतदारसंघातून 16,88,000हून अधिक जे मतदानाचा हक्क बजावणार आहेत, त्यासाठी 2,183 मतदान केंद्राची तयारी करण्यात आलेली आहे आणि 10,000हून अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। उन्हाचा तडाखा असल्या कारणाने मतदान करणारे जे नागरिक आहेत ते बाहेर पडणार नाही, वस्तुस्थिती जरी असली तरी पण प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे। ज्या मतदान केंद्राबाहेर मंडप आणलेला आहे त्या ठिकाणी ओव्हरहेड, प्रथम उपचार अशा पद्धतीचं किट देखील जगदीश प्रशासन करून उद्याच्या या मतदानासाठी जोरदार तयारी प्रशासनाकडून केली गेली आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।